मध्ये सुरुवात करूया। आज शरद पवार आणि छगन भुजबळ एकाच मंचावर येण्याची शक्यता आहे। चाकण येथील मार्केट यार्डच्या प्रवेशद्वारावर आज सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्तानं महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण होणार आहे। नाराज भुजबळ आणि पवार आमनेसामने येणार असल्यानं चर्चांना उधाण आलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एका शायरीच्या कार्यक्रमात हजेरी लावली होती। यावेळी त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला। ये शायरी 5 साल पहले सुनानी चाहिए थी असं म्हणत त्यांनी ठाकरेंना टोला लगावला। पुण्यामध्ये अजित पवारांचे पालकमंत्रीपदाचे बॅनर झळकलेत। पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन अशा आशयाची समर्थकांनी बॅनरबाजी केली आहे। पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात हे बॅनर झळकले। वसईमध्ये पुन्हा एकदा बहुजन विकास आघाडी विरुद्ध भाजपमध्ये संघर्ष पेटलाय। भाजपनं केवळ 5 नगरसेवकांची नावं जाहीर करावी असं आव्हान माजी महापौर रुपेश जाधव यांनी भाजपला केलं। यावर आमदार स्नेहा दुबे यांनी टोला लगावलाय। स्थानिक पक्षानं जास्त उड्या मारू नयेत हाच त्यांना प्रेमाचा सल्ला असं म्हणत त्यांनी बवियावर निशाणा साधला। लाडक्या बहिणी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांची फेरतपासणी होणार आहे। योजनेचा गैरवापर करून ज्यांनी पैसे घेतले अशा तक्रारींची तपासणी केली जाणार असल्याची माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे। दरम्यान शासन निर्णयात बदल न करता पडताळणी होईल असंही त्यांनी स्पष्ट केलं। खासदार संजय राऊत यांना मातोश्रीवरच्या खोलीमध्ये कोंडून ठेवल्याचा दावा केला जातोय। उद्धव ठाकरेंसमोरच राऊतांवर इतर नेते भडकल्याचीही चर्चा आहे। मात्र संजय राऊतांनी या सगळ्या चर्चांचं खंडन केलं। एका गाडीतून नेऊन खोलीत डांबून माझ्या पायाला कुलूप लावलं, मला मारहाण केली अशी तक्रार केजमधील ज्ञानेश्वर इंगळेंनी केली। त्यानंतर पाटोदा पोलिसांनी दत्ता कांबळेंविरोधात गुन्हा नोंदवला। तर पैशाच्या वादातून इंगळेनं मला मारहाण केली अशी तक्रार कांबळेंनी केल्यानंतर इंगळेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक भाजप स्वबळावर लढणार अशी माहिती आमदार शंकर जगताप यांनी दिली आहे। तर दुसरीकडे भाजप पदाधिकाऱ्यांच्या आयुक्तांसोबतच्या बैठकीत अजित पवारांचे शिलेदार नाना काटे उपस्थित असल्यानं चर्चांना उधाण आलं। आणि आता सोलापुरातून एक मोठी बातमी। मुंबई ते सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसवर अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली आहे। सोलापूर जिल्ह्यातील ही घटना आहे। मुंबई ते सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसवर अज्ञातांनी दगडफेक केलेली आहे। सोलापूर जिल्ह्यातील जेऊरजवळ ही घटना घडलेली आहे आणि या दगडफेकीत वंदे भारत एक्सप्रेसचे C11 डब्यातील काच फुटलेली आहे। सुदैवानं कोणत्याही प्रवाशाला इजा झाली नाहीये। मात्र दगडफेक कोणत्या कारणानं केली आहे हे मात्र अद्याप अस्पष्ट आहे। आणि त्याची काही दृश्य देखील समोर आलेली आहेत। मुंबई ते सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन धावते आणि या एक्सप्रेसवर अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आलेली आहे। सोलापूर जिल्ह्यातल्या जेऊरजवळ ही धक्कादायक घटना घडली आहे। या दगडफेकीमध्ये वंदे भारत एक्सप्रेसचे C11 डब्यातली काच फुटली आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रीतम पंडित आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रीतम, काय अपडेट? नक्कीच प्राजक्ता, पाहायला गेलं तर वंदे भारत ही सोलापुरातून मुंबईला धावत असते आणि मुंबईतून सोलापूरला धावत असते। मुंबईवरनं सोलापूरच्या दिशेने येत असताना जेहूर गावाजवळ सदर 8 ते रात्री 8:30 ते 9च्या दरम्यान ही अज्ञात व्यक्तीने केलेली दगडफेक आहे। C11 या जो डब्बा असतो त्याच्यावर ही दगडफेक करण्यात आली होती। मात्र त्यामध्ये सुदैवाने कोणत्याही प्रकारची कोणी जखमी झाले नाही की कोणी त्यात इजा झाली नाही। त्यामुळे असं असलं तरी आता रेल्वे पोलिसांकडून याबाबत आता दगडफेक कुणी केली, त्याचं कारण काय होतं याबाबतीत आता जी चौकशी किंवा कारवाई आहे ती करताना दिसत आहे। मात्र अशा प्रकारे जर महत्वाकांक्षी असणारी जर रेल्वेवर दगडफेक होत असेल तर ती मोठी घटना आहे असंच म्हणावं लागेल। खरंय प्रीतम, धन्यवाद या माहितीसाठी। बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत बातम्या वेगवान स्वरूपात। नाशिक शहर आणि परिसरातील मागील 15 थंडीचा कडाका गायब झाला होता। नववर्षाला प्रारंभ होता शहरात थंडीचं पुनरागमन होऊ लागले। किमान तापमानाचा पारा हा 13 अंशांपर्यंत घसरलाय। मुंबईच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ नोंदवण्यात आलेली आहे। किमान तापमान 20 तर कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले। हवामानात अपेक्षित बदल झाले तर किमान तापमान 18 अंश आणि कमाल तापमान 30 अंश नोंदवण्यात येईल अशी शक्यता हवामान अभ्यासकांनी वर्तवली आहे। मुंबई शहरात प्रदूषण जास्त आहे। तेथील बांधकामांना मुंबई पालिकेनं तुर्तास स्थगिती दिली आहे। प्रदूषणाची पातळी कमी होईपर्यंत पालिकेच्या वृक्ष प्राधिकरणानं वृक्षतोडीची कोणतेही प्रस्ताव मंजूर करू नयेत अशी मागणी पर्यावरण प्रेमींनी केली आहे।
मरीन ड्राईव्ह ते वरळी सागरी किनारा मार्गावरील वाहन चालकांसाठी हाजी अली येथे पार्किंग सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे। रेस कोर्सवरील प्रस्तावित सेंट्रल पार्कमध्ये येणाऱ्या पर्यटकांच्या बस गाड्यांसाठी देखील तिथेच पार्किंग व्यवस्था करण्याचं नियोजन असल्यानं L&T कंपनीनं नव्या आराखड्यात 2 ऐवजी 4 मजली भूमिगत पार्किंगचा समावेश केलाय। दादरच्या शिवाजी पार्क मैदानातील माती वाऱ्यांमुळे उडून धूळ प्रदूषण समस्या होते आणि त्यामुळे मैदानातील मातीचे थर काढण्याचा निर्णय पालिकेनं घेत हा प्रस्ताव खरं तर आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे सादर केलाय। मात्र IIT कडून याचा अभ्यास अहवाल करूनच अंतिम निर्णय घेण्याच्या सूचना आयुक्तांनी केल्या। म्हाडाच्या घरांच्या वाढलेल्या किमती आणि त्यामुळे सोडतीला कमी प्रतिसाद मिळतोय। या घरांच्या किमती कमी करण्याबाबत म्हाडानं विचार सुरू केलेला आहे। घरांच्या किमती सर्वसामान्यांना परवडणाऱ्या असाव्यात यावर विचार करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली आहे। घरांच्या किमती ठरवताना अवलंबण्यात येणाऱ्या सूत्राचा पुनर्विचार ही समिती करते। ठाणे बोरिवली बोगदा प्रकल्पाचं काम भूसंपादनामुळे रखडलेलं आहे। बोरिवली जवळची जागा SRAनं ताब्यात घेतली आहे। न घेतल्यानं खरं तर या भुयारीकरणाला अद्याप सुरुवात झालेली नाहीये। हे भूसंपादन झाल्यानंतरच काम सुरू होणार आहे। गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यात साईटोला येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत स्लॅबचा प्लास्टर विद्यार्थ्याच्या डोक्यावर पडला। यात एक विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून 3 विद्यार्थ्यांना देखील किरकोळ दुखापत झाली आहे। कराड तालुक्यातील 27 तर पाटण तालुक्यातील 11 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचं आरक्षण सोडण्यात आलंय। कराडला 14 तर पाटणला 8 ठिकाणी खुल्या प्रवर्गासाठी आरक्षण मिळालंय। गिरणा धरणाचे पहिल्या आवर्तनाचं पाणी आठवड्याभरापासून सुटलं असून गिरणा निम्न कालव्याद्वारे पाणी धरण गावापर्यंत पोहोचलेलं आहे। जामदार डावा कालव्याद्वारे पहिल्या आवर्तनाचं पाणी एरंडोल तालुक्यात पोहोचायला 3 ते 4 दिवसांचा कालावधी लागणार आहे। कालव्याद्वारे पहिल्या आवर्तनाचं पाणी पोहोचल्यानं शेतकरी आनंदित आहेत। जळगावातल्या सुभाष चौकात एकावर चाकूनं जीवघेणा हल्ला करण्यात आलाय। पोलिसांना माहिती देत असल्याच्या संशयावरून रमेश भोईर याच्यावर चाकूनं हल्ला करण्यात आला। या प्रकरणी अमळनेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। वर्सोव्याच्या खाडीमध्ये मागील अनेक वर्षांपासून गाळ साचण्याचं प्रमाण वाढतंय। आता या खाडीतील गाळ स्वच्छ केलं जाणार आहे। गाळ स्वच्छ करण्याआधी त्याचा ड्रोनच्या सहाय्यानं सर्वे देखील केला जाणार आहे। आणि आता एक मोठी बातमी, भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांना फडणवीस सरकारमध्ये सांस्कृतिक आणि माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे। एक व्यक्ती एक पद असं भाजपचं धोरण आहे। या पार्श्वभूमीवर मुंबई अध्यक्षपदी शेलार यांच्यानंतर आगामी महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे यांना भिडणारा तर शिंदे सेनेला वरचढ ठरणारा नवा भिडू असावा या दृष्टीनं भाजपनं चाचपणी सुरू केल्याची माहिती खास सूत्रांनी दिली आहे। यावेळी महापालिका निवडणूक जिंकून भाजपचाच महापौर बसवण्याचा प्रयत्न आहे। यासाठी आक्रमक चेहरा देण्यात येणार आहे। मुंबई अध्यक्षपदासाठी अमित साटम, अतुल भातखळकर, पराग अळवणी, संजय उपाध्याय या 4 आमदारांसह विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते आमदार प्रवीण दरेकर आणि माजी आमदार सुनील राणे अशी नावं चर्चेत आहेत। यात आमदार दरेकर बाजी मारतील अशी चर्चा आहे। पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात। कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील 27 गावांसाठी अमृत योजनेअंतर्गत 375 कोटींच्या पाणीपुरवठा योजनेला शासनानं मंजुरी दिली आहे। त्यामुळे 27 गावांचा पाणी प्रश्न सुटणार आहे। नवी मुंबईतील पावणे येथील एका कंपनीला भीषण आग लागली होती। RPG लाईफ सायन्स कंपनी पावणे येथे लागलेल्या आगीवर अग्निशमन दलानं नियंत्रण मिळवलंय। सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही। नवी मुंबईमध्ये तुर्भे वाशी मार्गावर टेम्पो पलटी झालाय। वाहनाचे ब्रेक फेल झाल्यानं टेम्पो पलटलाय। या चालकाला किरकोळ जखम झाली असून काही काळासाठी वाहतूक कोंडी देखील झाली होती। मुंबई नाशिक महामार्गावर ट्रकचा अपघात झालाय। त्यामुळे घोडबंदर रोड ते नाशिक हायवेच्या दिशेनं काही काळासाठी वाहतूक कोंडी झाली होती। पुण्यातील राजगुरुनगरमधील 2 अल्पवयीन मुलींवर अत्याचार करून त्यांची हत्या करण्यात आली आहे। याच घटनेच्या निषेधार्थ उल्हासनगरमध्ये गोसावी समाजानं आक्रोश मोर्चा काढत निषेध केलाय। अहिल्यानगर शहरातील कोटला बस स्थानकात औरंगाबादच्या दिशेकडून पुण्याच्या दिशेनं जाणाऱ्या मालवाहतूक ट्रक बंद पडल्यानं वाहतूक कोंडी झाली होती। शहरात अवजड वाहनांना बंदी असतानाही अवजड वाहतूक सुरू असल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। गोव्यात पर्यटनासाठी आलेल्या कर्नाटकातील पर्यटकांच्या कारचा तिलारी घाटात अपघात झाला। या कारमधील सर्वजण गंभीर जखमी असून त्यांच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत।
जळगावच्या धरणगाव तालुक्यातील वराड बुद्रुक गावातील ग्रामपंचायत येथील ग्रामसेवकांच्या मनमानी कारभारामुळे गावातील विकास खुंटलाय। तसंच 61 लाखांचा निधी असून देखील गावातील विकास कामं होत नसून ग्रामसेवकाची बदली करण्याची मागणी करण्यात येते। ज्ञानज्योती सावित्रीबाई फुलेंच्या 194व्या जयंतीच्या पूर्वसंध्येला नाशिकच्या मुंबई नाका परिसरात असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंच्या स्मारकाला आकर्षक सजावट करण्यात आली आहे। विद्युत रोषणाईसह आकर्षक फुलांची सजावट इथे करण्यात आली आहे। जळगावच्या पाळधी गावातील लागू असलेली संचारबंदी हटवण्यात आली आहे। जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी ही माहिती दिली। 31 डिसेंबरच्या रात्री 2 गटात उफाळून आलेल्या वादानंतर पाळधी गावात मोठा तणाव निर्माण झाला होता आणि यामुळे गेल्या 2 दिवसांपासून गावामध्ये संचारबंदी होती। राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन घेतलं। मंदिर समितीच्या वतीनं मंदिर विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला। पर्यावरणपूरक समजल्या जाणाऱ्या ई व्हेकलकडे ग्राहकांचा कल आहे। सांगली कार्यालयामध्ये आजतागायत 18,043 ग्राहकांनी ई व्हेकलची नोंदणी केली आहे। महात्मा गांधींच्या सत्य, अहिंसा आणि साधेपणाच्या विचारांची शिकवण देणाऱ्या सेवाग्राम येथील ऐतिहासिक आश्रमातून जगभर दिली जाते। याच आश्रमात नववर्षाच्या पहिल्याच दिवशी जवळपास 1,000 पर्यटकांनी भेट दिली आहे। जानेवारी ते मार्च या 3 महिन्यांच्या कालावधीमध्ये देशातील बहुतांश भागात सरासरी पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे देशात थंडीचं प्रमाण देखील कमी होणार आहे, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे। जातीच्या आधारावर कैद्यांशी होणारा भेदभाव टाळण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयानं तुरुंग नियमावलीमध्ये आवश्यक ती सुधारणा केली आहे। सराईत गुन्हेगार या शब्दाची व्याख्या देखील बदलली जाणार आहे। या नियमावलीमध्ये करण्यात आलेल्या बदलांचे काटेकोरपणे पालन होईल याची दक्षता घेण्याचे निर्देश गृह मंत्रालयानं राज्य सरकारांबरोबर केंद्रशासित प्रदेशांना दिले। पुणे महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त पदाच्या 2 जागा गेल्या 8 महिन्यांपासून रिक्त असतानाही या ठिकाणी अधिकारी नियुक्त केले नाही आहेत आणि त्यामुळे पुणे महापालिकेला अधिकारी का दिले जात नाहीत असाच प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। भिवंडीतल्या राजकारणात नवा ट्विस्ट आलाय। शहरात भिवंडी विकास आघाडी एकता मंचचं पुनर्जीवन करण्यात येणार आहे। या सोहळ्यासाठी मोठ्या संख्येनं स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते। आणि आता एक मोठी बातमी, आज शरद पवार आणि छगन भुजबळ एकाच व्यासपीठावर येण्याची शक्यता आहे। मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं भुजबळ नाराज आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर भुजबळ आणि शरद पवार एकाच व्यासपीठावर एकत्र येणार असल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे। सावित्रीबाई फुले यांची जयंतीनिमित्त चाकण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचं अनावरण होणार आहे। यावेळी शरद पवार आणि अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ एकाच व्यासपीठावर येणार आहेत। भुजबळ नाराज खरं तर मंत्रिमंडळात स्थान न दिल्यानं त्यांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली होती। जहां नहीं चहना वहां नहीं रहना असं विधानही भुजबळ यांनी केलं होतं। त्या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि छगन भुजबळ त्यांची ही भेट महत्त्वाची ठरणार आहे। पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात। राज्यात सोयाबीनची कवडीमोल दरानं खरेदी सुरू आहे। शेतकऱ्यांच्या सोयाबीनला सरकारकडून अद्यापही आश्वासनाप्रमाणे भाव न मिळाल्यानं शेतकरी अडचणी सापडलाय। 6,000चा भाव शेतकऱ्यांना कधी मिळणार असा सवाल शेतकऱ्यांकडून करण्यात येतोय। गेल्या वर्षी झालेल्या पुरेशा पावसामुळे जळगाव जिल्ह्यामध्ये जलस्रोत मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाले, त्यामुळे 2024च्या रब्बी हंगामातील क्षेत्र 23,000 हेक्टरवर वाढले। रब्बी हंगामात हरभरा, ज्वारी आणि मक्याची जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा अधिकची पेरणी झाली आहे। अपर वर्धा कालव्याच्या पाझरानं पाण्यानं शेतकरी त्रस्त आहेत। गेल्या 10 वर्षांपासून शेतकऱ्यांनी तक्रार देऊन देखील बंदोबस्त न केल्यानं शेतकऱ्याच्या पिकाची नासाडी होत असून दरवर्षी हजारो रुपयांचं नुकसान होत आहे आणि त्यामुळे कालव्याच्या पाझराच्या पाण्यामुळे पिकांचं नुकसान झालंय, त्याची भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी करत आहेत। राज्यात तुरीची एकूण 6,737 क्विंटल आवक झाली। यात तुरीला कमीत कमी 6,900 तर सरासरी 7,950 रुपये इतका दर मिळाला। राज्यातील बाजार समितीमध्ये मक्याची आवक 8,472 इतकी झालेली आहे, त्याला 2,181 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला। पिवळी, लाल आणि हायब्रिड जातीच्या मक्याची आवक सर्वाधिक झाली आहे। राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक 70,076 इतकी झाली असून सोयाबीनला 4,809 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळालाय। तर पिवळा, पांढरा, हायब्रिड जातीच्या सोयाबीनची आवक चांगली झाल्यानं लातूर येथील बाजार समितीमध्ये पिवळ्या जातीच्या सोयाबीनची सर्वाधिक आवक झाली।
नवीन तांदळाची आवक सुरू झाली असून यंदा मागील हंगामापेक्षा अन्य तांदळाचे भावही कमी झालेत। यंदा तांदळाचे भाव 5 ते 10% कमी झाले असून यंदा धानाचं उत्पादन समाधानकारक आहे, तर यंदा बासमती तांदळाचं उत्पादन चांगलं असून 2000 रुपयांनी स्वस्त झाले। कुर्ल्यातील कुरेश नगरमधील धक्कादायक प्रकार समोर आलाय। आई केवळ मोठ्या बहिणीवर प्रेम करते आणि माझा तिरस्कार करते, याचा राग मनात ठेवून मुलीनं आईवर चाकूने हल्ला केला। यात महिलेचा जागीच मृत्यू झालाय। या प्रकरणी पोलिसांनी अद्यापही या मुलीला अटक केलेली नाही। यूपीतील कुंभमेळ्याला जाण्यासाठी विशेष रेल्वे चालवण्यात येणार आहेत। विशेष रेल्वे नांदेड ते पटना चालवण्यात येणार आहेत। दिवसेंदिवस रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन रेल्वेनं विभागातील 9 रेल्वेगाड्यांच्या डब्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतलाय। पुढील काही दिवसात या 9 ट्रेनला 2 अतिरिक्त सामान्य डबे जोडले जाणार आहेत। दक्षिण मध्य रेल्वेतर्फे 1 जानेवारीपासून नवीन वेळापत्रक लागू करण्यात आलं असून 22 रेल्वेच्या वेळेमध्ये बदल करण्यात आलेत। त्या छत्रपती संभाजीनगर मार्गे धावणाऱ्या 4 रेल्वेंचा समावेश आहे, तर नव्या वेळापत्रकानुसार हिंगोली मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस आता पूर्वीच्या वेळेच्या तुलनेत 15 मिनिटं आधी सुटणार आहे। आता एक मोठी बातमी। सर्वसामान्य महिलांसाठी कल्याणकारी ठरलेल्या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे। लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेतल्याच्या तक्रारी वाढल्यानंतर आता या योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी करण्यात येणार असल्याची माहिती महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे। शासन निर्णयात कोणताही बदल होणार नाही, मात्र ज्यांनी या योजनेचा गैरफायदा घेतलाय त्यांची पडताळणी केली जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। तर मंत्री अदिती तटकरे यांनी हे स्पष्टीकरण दिलेलं आहे। लाभार्थ्यांची पडताळणी होणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। निकषात न बसणाऱ्यांची ही पडताळणी केली जाणार असल्याचं देखील मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितलंय। आपण पाहतोय सर्वसामान्य महिलांसाठी कल्याणकारी ही योजना ठरली होती लाडकी बहीण योजना, मात्र आता त्याचा लाभ घेणाऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी। निकषात न बसणाऱ्यांची पडताळणी होणार आहे। मंत्री अदिती तटकरे यांनी असं स्पष्टीकरण दिलेलं आहे। लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेतल्याच्या तक्रारी वाढल्यात आणि त्याच पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय। आपण कुठेही विदाऊट कंप्लेंट आम्ही स्क्रुटिनी इनिशिएट करत नाही आहोत। त्याच्यामुळे मी स्पेसिफाय केलेलं आहे की या 5 बाबी इन्कम टॅक्स म्हणजे उत्पन्नामध्ये जर वाढ झालेली असेल, 2.5 लाखाच्या पलीकडे जर कुठल्या लाभार्थ्यांचं उत्पन्न गेलं असेल तर ते आता त्या योजनेसाठी लाभार्थी म्हणून पात्र नाही आहेत। जर दुचाकीच्या वर जर कोणाची वाहनं 4 चाकीची असतील ते पात्र नाही आहेत। जर ते इंटरस्टेट जर मॅरेजेस झालेले असतील तर ते आता त्याच्यासाठी पात्र नाही आहेत। सरकारी नोकरी लागली असेल तर ते पात्र नाही आहेत। आणि आधार कार्ड आणि बँकचं हे जर नावामध्ये फरक असेल आणि त्यांनी ती लक्षात आणून दिलेली आहे तर ते पात्र नाहीत। पण याच 5 बाबींवर आपण पॅन महाराष्ट्र जी आहे ती आपण त्या संदर्भातली योग्य ती पावलं उचलत आहोत। पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात। देशातील शाळांचा सद्यस्थितीचा रिपोर्ट केंद्र सरकारनं प्रसिद्ध केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे। देशात अनेक शाळांमध्ये कम्प्युटर बंद स्थितीमध्ये आहेत, तर काही शाळांमध्ये कम्प्युटर असूनही इंटरनेट सुविधा नाहीये। देशात केवळ 57.2% शाळांमधील कम्प्युटर हे चालू स्थितीमध्ये असून 53% शाळांमध्येच इंटरनेटची सुविधा उपलब्ध आहे। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या सन्मानार्थ ऑक्सफर्ड विद्यापीठानं भारतातील विद्यार्थ्यांच्या पदव्युत्तर शिक्षणासाठी सावित्रीबाई फुले यांच्या नावानं गेल्या 2 वर्षांपासून शिष्यवृत्ती सुरू केली आहे। या शिष्यवृत्तीमध्ये शिक्षणाची सर्व फी आणि जेवण खर्चासह अनेक सुविधा मोफत दिल्या जात आहेत। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्त मुळाक्षरांमधून चित्र साकारण्यात आले। समस्त महिलांना शिक्षणाची कवाडे खुली करणाऱ्या सावित्रीबाई फुलेंच्या साकारलेल्या अनोख्या चित्राचं परिसरातून कौतुक होतंय। वायू प्रदूषण रोखण्याबाबत मार्गदर्शक तत्वांचं उल्लंघन केल्याप्रकरणी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणानं 213 प्रकल्पांना नोटीस बजावली आहे। नोटीस बजावून काम थांबवण्याचे आदेश संबंधित बिल्डर्सना देण्यात आलेले आहेत। नियमांचं पालन केल्यावरच इमारतींचं बांधकाम सुरू करता येईल असं SRAनं या नोटीसमध्ये म्हटलंय। मुंबई महापालिकेनं एप्रिल ते डिसेंबर 9 महिन्यांमध्ये 5,847 कोटी 68 लाख मालमत्ता कर संकलित करण्यात आलाय। चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या टप्प्यात दिवसभरात 173 कोटी 59 लाख रुपये तर कर भरणा करण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल 260 कोटी 28 लाख रुपये पालिकेच्या तिजोरीमध्ये जमा झाले।
राज्य सरकारनं 23 सप्टेंबर 2018 पासून एकल प्लास्टिक वापरावर बंदी घातली. मात्र केडीएमसीनं त्या आधीपासूनच बंदी घातली. मात्र गेल्या वर्षीच्या दंडात्मक कारवाईची आकडेवारी पाहता कल्याण डोंबिवलीमध्ये प्लास्टिक वापराचं प्रमाण कमी झालं असलं तरी प्लास्टिक वापराची वृत्ती थांबलेली नाहीये. वर्षभरात 73 किलो प्लास्टिक जप्त करताना 8,75,000चा दंड वसूल केलाय. शहरात गेल्या वर्षभरात चिकनगुन्ह्याचे सर्वाधिक रुग्ण वाढले असून महापालिकेचं दुर्लक्ष कारणीभूत आहे असा निष्कर्ष राज्य आरोग्य विभागानं काढलाय. गेल्या 3 वर्षांच्या तुलनेमध्ये यंदा 40% अधिक रुग्ण शहरात आढळल्यानं विचारणा केली आहे. प्राथमिक शिक्षण संचालनालयानं 2021 ते 2024 या काळातील शाळांच्या पोषण आहाराचं ऑडिट करण्याचा निर्णय घेतलाय. याबाबत शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी निर्देश दिलेत. त्यानुसार शहर, तालुका आणि जिल्हा स्तरावर योजनेची अंमलबजावणी करताना 3 वर्षात केलेल्या खर्चाचं लेखापरीक्षण करण्यासाठी पुण्यातील सनदी लेखपाल संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबईतल्या नायर रुग्णालयामध्ये आणखी 5 दिवस हृदय शस्त्रक्रिया बंद राहणार आहे आणि या शस्त्रक्रियेसाठी वापरण्यात येणाऱ्या उपकरणांचा पुरवठा अद्यापही सुरळीत झालेला नाहीये. तो सुरळीत होण्यासाठी आणखी 5 दिवस लागण्याची शक्यता आहे. आता एक सविस्तर बातमी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका शायरीच्या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी विरोधकांवर निशाणा साधलाय. ये शायरी 5 साल पहले सुनानी चाहिए थी असं म्हणत त्यांनी ठाकरेंना टोला लगावलाय. आवाज ना सांप डसे तो दोस्त बचाए, दोस्त डसे तो कौन बचाए, दोस्त डसे तो कौन बचाए, अपनों से तो गैर ही अच्छे, अपनों से तो अच्छे, घर का भेदी लंका ओ दुश्मनों से मोहब्बत करो, इनकी फितरत में धोखा नहीं, दुश्मनों से मोहब्बत करो, में धोखा नहीं, यार बन के गला काटना, दुश्मनी में ये होता नहीं. पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात. अपघातांना आळा घालण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यामध्ये प्रशासनाकडून 132 असुरक्षित स्थळं शोधण्यात आली आहेत. दरम्यान अपघात रोखण्यासाठी या ठिकाणी रिफ्लेक्टर अन्य उपाययोजनांची अंमलबजावणी 21 जानेवारीपर्यंत केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. खेळत असताना ग्रिल तुटल्यानं खिडकीच्या ग्रिलमध्ये एक 7 वर्षीय चिमुकला अडकला होता. कल्याणच्या कोळशेवाडी परिसरात ही घटना घडली आहे. दरम्यान अग्निशमन दलाच्या जवानांनी या मुलाची सुखरूप सुटका केली. ठाणे महापालिका क्षेत्रातील हवेची गुणवत्ता राखण्यासाठी पालिकेनं विविध उपाय केलेले आहेत आणि त्यानुसार पालिकेनं एकूण 297 बांधकाम व्यावसायिकांना मार्गदर्शक तत्वांचं पालन करण्याचे निर्देश दिलेत. 39 बांधकाम व्यावसायिकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. पुणे जिल्ह्याच्या जिल्हाधिकारीपदी जितेंद्र डुडी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. जितेंद्र यांनी पदभार स्वीकारला. मावळते जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी जितेंद्र यांचं स्वागत करून त्यांच्याकडे पदभार सोपवला. पंढरपूर शहरात बाहेरून येऊन जीवे ठार मारण्याचा कट करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. गुन्हे प्रकटीकरण शाखेनं आरोपींकडून 1 पिस्तूल, 3 जिवंत काडतुसं, 1 तलवार आणि 1 चाकू जप्त केलाय. छत्रपती संभाजीनगरमधील सिलेखाना भागात पोलिसांनी अवैध कत्तलखान्यावर छापा टाकून 94 गोवंशाची सुटका केली आहे. या प्रकरणी दोघांना अटकही करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या पथकानं ही कारवाई केली आहे. 31ची पार्टी करण्यासाठी घरी आलेल्या 2 मित्रांनी आपल्याच मित्रासह त्याच्या आईची हत्या केली. दारूच्या नशेमध्ये मित्रांमध्ये वाद झाला आणि या वादातूनच ही हत्या झाल्याची माहिती आहे. दरम्यान दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. बँकेचे बनावट कागदपत्र तयार करून फसवणूक करणाऱ्या टोळीचा MHB कॉलनी पोलिसांनी पर्दाफाश केलेला आहे. या प्रकरणी मुकेश त्रिवेदी या आरोपीसह त्याच्या सहकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. या टोळीनं देशभरात 200 कोटींपेक्षा अधिक रुपयांची फसवणूक केली आहे. रेल्वे पोलिसाला धावत्या रेल्वेसमोर ढकलून मारल्याची घटना रबाळे घणसोली रेल्वे स्थानकादरम्यानच्या रुळावर घडली आहे. मयत हवालदार पनवेल रेल्वे पोलिसात कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे.
चंद्रपुरात सिंदेवाईच्या जंगलात एक वाघ मृतावस्थेत आढळून आलाय. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तपास केल्यानंतर वाघ वयोवृद्ध असल्याची बाब समोर आली आहे. वन अधिकारी आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये पंचनामा करत मृत वाघाचं घटनास्थळीच दहन करण्यात आलं. शत्रूच्या रडार यंत्रणेला चकवणारी, खरं तर एकाच वेळी लढाऊ हेलिकॉप्टर उतरू शकणारी, शस्त्रसज्ज निलगिरी शत्रूला नेस्तनाबूत करण्याची क्षमता बाळगणारी प्रोजेक्ट 15B सुरत विनाशिका भारतीय नौदलात दाखल होणार आहे. पंतप्रधान मोदी या सोहळ्याला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. जम्मू काश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टी झाली आहे. गुलमर्गमध्ये बर्फाची चादर पसरल्याचं चित्र आहे. तर या बर्फवृष्टीचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची पावलं जम्मू काश्मीरकडे वळू लागली आहेत. काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात होणाऱ्या बर्फवृष्टीमुळे पर्यटकांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. मुघल रोडवर हजारो पर्यटक मागील 5 दिवसांपासून अडकले. यावेळी बर्फ कापून रस्ता खुला करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. जम्मू काश्मीरमधील पूंछमध्ये जोरदार बर्फवृष्टी झाल्यानं अनेक रस्ते बंद झाले आहेत. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणं देखील कठीण झालंय. अनेक BROची पथकं रस्ते खुले करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत. जम्मू काश्मीरमधील कुपवाड्यात तुफान बर्फवृष्टी होते. यावेळी एका महिलेला आणि तिच्या नवजात बालकाला कुटुंबियांनी एका खाटेवरून घरी आणलं. रुग्णालयातून कोणतंही वाहन किंवा रुग्णवाहिका येऊ शकत नसल्यानं त्यांना या पर्यायाचा वापर करावा लागला.